नमस्कार मंडळी, चला तर आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये आणि मोठ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपल्याला जायचं होतं आत्याच्या घरी, म्हणजेच माझा आत्याचा मुलगा मला घ्यायला आला होता मावशीच्या घरी. तर तिथनं मी डायरेक्ट थेट आत्याच्या गावात गेलो. आत्याच्या गावात जाता मला खूप साऱ्या गोष्टी दिसल्या, खूप सारे वेगवेगळे मार्ग दिसले, कारण मी खूप दिवसानंतर आत्याच्या घरी जात आहे. मला जायचं नव्हतं, पण कसं होतं, गावाला गेलं की सगळ्यांच्या घरी जावंच लागतं, तुम्हाला तर माहिती आहे. नंतर मग मी त्याच्या गाडीवर बसलो आणि गाडीवर सरळ त्यांच्या गावात. मग नंतर मग गावात जाता खूप छोटे छोटे शॉर्ट्स क्लिक केले मी आणि क्लिप्स पण काढल्यात. खूप छान अशा क्लिप्स निघल्या आहेत. तर भारी वाटतं होतं. एकदम असा रोड पण खूप सिंगल रोड आहे, पण इतका मोठा रोड, म्हणजे रोड छोटा पण बाकी मोठी अशी गोष्ट झाली त्या रोडची. नंतर खूप सारे लोक भेटले, ओळखीचे काही ओळखीचे. ते त्याला विचारत होते कोण आहे, पाहुणा वगैरे, नाही का. गावाला खूप असे इनोसंट असतात, तर खूप साऱ्या गोष्टी विचारत राहतात. तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. नंतर आम्ही मग थांबलो होतो वाट बघायला आत्याची. आत्या येत होत्या शेतामधनं आणि त्यांच्या गावाजवळ कोणतरी वारलं होतं, तर तिथं पण गेल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्या येत होत्या. तो म्हणलं चला आपण जाऊ दे गड्या घरी जाऊ. मग घरी जाता जाता थोड्याशा क्लिप्स वगैरे शूट केल्या. त्यांच्या घरी जाताना बघा, हा एक छोटासा रस्ता आहे. त्यांचं गाव खूप असं साधं आहे आणि छोटं पण गाव आहे. त्या गावामध्ये आपले लोक खूप कमी आहेत, म्हणजेच मराठी लोक जास्त नाही आहेत. ॲक्च्युली त्या गावामध्ये फक्त लभानी लोक जास्त आहेत, लभानी. परत वंजारे वगैरे ते पण आहेत आणि यांचे खूप कमी घरं आहेत त्या गावामध्ये ॲक्च्युली. आणि ह्या उन्हामुळं नाही का व्हिडिओची थोडीशी क्लॅरिटी हे झाली आहे. नंतर मामासोबत मग मी डायरेक्ट शेतात गेलो. घरी आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. नंतर मामासोबत मी डायरेक्ट शेतामध्ये गेलो. शेतामध्ये का गेलो, कारण आम्हाला जायचं होतं काहीतरी आणायला, म्हणजेच भाजीपाला वगैरे आणायला. नंतर शेतामध्ये गेलो. नंतर मग ही माझ्या आत्याची नात आहे, म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी. ॲक्च्युली ती माझी सख्खी बहीण नाही आहे, बट कसं आहे, आत्याच्या मुलीला आपली बहीण म्हणतात असं म्हणतात, त्यामुळे. नंतर तूर बघा किती वाढली आहे, इतकी डेंजर वाढली तूर. आणि गहू तर बघू शकतात, गव्हाला तर तोडच नाही डायरेक्ट, इतका मोठा वाढला आहे गहू. याच्यामध्ये काय बिबट्या पण लपून बसलं तर आपल्याला सापडणार नाही. तर इतका डेंजर सीन आहे हा. तर इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात ना गावाला गेल्यावर नंतर. आणि हा गहू म्हणजे नाही का त्यांनी सोयाबीन नंतर पेरला होता, म्हणून हा गहू मोठा झाला आहे. नाहीतर ॲक्च्युली कसं असतं नाही का, आता गहू पेरलं ना मग त्यातला ओंब्या वगैरे नसतात, त्याच्यामुळे हा गहू आता जस्ट पेरलेला आहे, त्यामुळे असं दिसतं आहे. तर इतकं भारी वाटत होतं ना हा गहू बघून. मी खूप दिवसानंतर असं गव्हाचं झाड बघितले. याला म्हणतात चपातीचं झाड. तुम्ही म्हणत असेल असं का बोलतो हा, बट हा चपातीचं झाडच म्हणावं लागलेला. खूप छान वाटत होतं. गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग. तर मग असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि लग्नाच्या वेळेस पण खूप साऱ्या धमाल गोष्टी करणार आहोत आपण. मग नंतर थोडंसं शेतामध्ये फेरफटका मारला. त्यांच्याकडे बकऱ्या पण आहेत, एक बकरी आहे, एक तिला पिल्लू आहे, म्हणजे बोकड्या. बघा कशी फायटिंग चालू होते त्यांची. आणि 2 बोकडे वेगळे आणलेले, एक पाटाने, म्हणजे एक बकरी आणि एक बोकडे, हे वेगवेगळे आणले होते. इतके भारी होते ना ते, खूप छान होते, क्यूट होते. आणि त्यांच्यासोबत खेळायला मजा येते नाही का. एकदम असे काय करत नाही ते, खूप मजा येते. नाही तर बाकीच्या कुत्र्यांसोबत आपण असं खेळू शकत नाही, पण इतकं भारी वाटत होतं ना. तर हा बोकडा आहे, या बोकड्याला मी मारायला शिकवत होतो. ते म्हणतात ना, डोक्याला हात लावला की खूप असं मारण्यासाठी तयार राहतो बोकड्या. आणि ताकद पण खूप असते बोकड्यामध्ये. म्हणजे इकडं बोकड म्हणतात सिटीमध्ये, आणि गावाकडं बोकड्या म्हणतात आमच्याकडं. आणि शेळीला पाट म्हणतात. तर नंतर मग थोडेसे ब्लॉग वगैरे शूट केले. इतकं भारी सीन येत होते त्यांना, आणि एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचं म्हणलं ना, शेतात यावंच लागते असं वाटत होतं मला. तर नंतर मग थोडेसे शॉर्ट क्लिक्स वगैरे. आणि हे हरभरा दिसते ना तुम्हाला, हे सगळे हरभरा आहे ना, त्यांनी सगळं ओलं विकून टाकलं आहे आणि साईडला गहू पेरला आहे. आणि गव्हामधूनच मी थोडेसे शूट वगैरे केले. पण मला नव्हतं जावं वाटत, कारण नाही का पाणी दिलं होतं गव्हाला आणि खूप बूट वगैरे घाण होत होते. तरी पण नाही का ब्लॉगसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी थोडेसे काय म्हणतात त्याला कष्ट घ्यावंच लागतात. तर असे. आणि गावाला गेलं म्हटल्यावर, आणि त्यांच्या शेतामध्ये ना सोलर पॅनल आहे ना, इतकं भारी ना ते, एकदम असं धार तर डेंजरस फेकते डायरेक्ट पाण्याची. आणि त्यांच्या शेतामध्ये पाण्याची कमतरता अजिबात नाही आहे, कारण त्यांच्या शेतामध्ये 4 बोर आहेत, एक विहीर आहे. त्या विहिरीला पूर्ण वर्षभर एकसुद्धा पाण्याचं काहीच नाही.
थोडीशीसुद्धा पाण्याची कमतरता पडत नाही. त्यांच्या शेतात ॲक्च्युली भाजीपाला वगैरे पण राहतो, पण त्यांचं दुसऱ्या शेतात यावेळेस भाजीपाला आहे. तिथं पण 2 बोर आहेत. त्यांची काही गोष्टच वेगळी आहे बाबा, म्हणजे भारी आहे त्यांचं एकदम. बट एवढंच आहे फक्त गावाकडे राहतात, साधी राहणीमान वगैरे असं आहे तिथं. सगळ्या गोष्टी लवकर अवेलेबल होत नाही, तसं आपल्याला लगेच अवेलेबल होतात सिटीमधील लोकांना. तर खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत. तर आणि तुम्ही म्हणता उगाच त्यांच्याबरोबर कॉमेंट्री का करतो आहे, पण असं काही नाही आहे. जे रिअल आहे तेच सांगतो आहे मी. आणि इतका गहू भारी होता ना, आम्ही यांच्याकडनंच गहू घेतो दरवर्षी. आम्हाला पार्सल पाठवून देतात ते ट्रॅव्हल्समध्ये, काय असेल ते पैसे देऊन टाकायचे आणि ट्रॅव्हल्समध्ये पाठवून घ्यायचं. तर इतका भारी ना तो गहू, पण इतका भारी असतो ना, शरबती, परत लोकवन वगैरे असले भारी भारी गहू पेरतात ते शेतामध्ये. आणि या गव्हाच्या ओंब्या वगैरे तर बघू शकता तुम्ही, अशा पात्यावर डोलत आहे. आणि हा व्हिडिओ डायरेक्ट मी 1:30-2 वाजता शूट केलेला आहे, पण किती भारी सीन येत होता. आणि सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे असले ना प्री वेडिंगचे, इतके भारी निघतात ना शेतामध्ये, तर एकदम भारी. आणि हे ठिबक सिंचनचा पाईप आहे, तुम्हाला पण कळलं पण असेल. आणि साईडला नाही का पलीकडनं भाजीपाला वगैरे दिसतो आहे थोडाफार, काय माहिती, मी नाही एवढं लक्ष दिलं, पण हाय भाजीपाला म्हणतात ते. नंतर मग पाईप वगैरे तिथं खूप सारे, नंतर सोलर पॅनल आहे, नंतर बघा हा पण बोरच आहे ॲक्च्युली. नंतर खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या. झेंडूचं झाडं होतं, झेंडूच्या झाडाला इतके फुलं होते ना, आपण विचारसुद्धा करू शकत नाही, इतके डेंजर फुलं होते. तर अशा नवीन फुलांचे झाडं बघण्यासाठी गावाकडेच जावं लागते, कारण सिटीमध्ये सगळे आर्टिफिशियल झाडं असतात. आर्टिफिशियल झाडांचा क्रेज जास्त झाला आहे आता, कारण नॅचरल फुलं मिळतच नाही आहे. आर्टिफिशियल फुलं कसे आहेत, लगेच अवेलेबल होऊन जातात आपल्या मार्केटमध्ये. बट गावाकडे जर आपल्याला नॅचरल फुलं पाहिजे असतील तर गावाकडेच जावं लागतं. आणि हे झाड ॲक्च्युली ना विहिरीच्या काठावर आहे, तरी पण इतकं भारी झालं, इतकं भारी नाही हे झाड, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. कारण त्याला न पाणी जास्त घालतातसुद्धा एवढ्या भारी फुलं आले आहेत. आणि कॉम्बिनेशन बघा ना, रेड, डार्क ऑरेंज कलर आणि येलो कलर शेडमध्ये फुलं आहेत. हे झेंडूचे फुलं आहेत, इतके भारी दिसत होते. आणि हे बघा, हे झाड बघू शकता तुम्ही, हे झाड याचं आहे पेरूचं. त्यांनी खूप सारे झाडं लावले शेतामध्ये. आणि त्यांच्या शेतामध्ये ना एक तुम्हाला गोष्ट सांगायचीच राहिली मला, त्यांच्या शेतामध्ये ना बिबटे, वाघ वगैरे, परत काय म्हणतात त्याला, वेगवेगळे प्राणी, तरस वगैरे असे त्यांच्याकडंच कायमच मुक्काम ठोकलेले राहतात. एकदा मला तसंच झाला सीन, मी होतो तिथे आणि तिथं आमच्या मी झोपलो त्या ठिकाणाहून बिबट्या गेला होता. बट कसं आहे माहिती आहे का, बिबट्या डायरेक्ट आपल्यावर हल्ला करत नाही, त्याच्यामुळे ते म्हणले काय घाबरायची गरज नाही. पण मी लहान होतो तेव्हा, मग मला भीती वाटली होती थोडीशी. त्यांची विहीर पण बघू शकता तुम्ही, विहीर इतकी डेंजर आहे ना, 50 ते 60 फूट विहीर खोल आहे. आणि खोल तर आहेच, पण एवढी खोल पण आहे. आणि मेन म्हणजे त्या विहिरीमध्ये खूप सारे पक्षी पण आहेत, जसं की कबूतर, परत पोपट वगैरे असे नवनवीन पक्षी आहेत. आणि पाणी बघू शकता तुम्ही, इतकं डेंजर पाणी आहे ना त्याच्यामध्ये. आणि मामाला माझ्या ह्या विहिरीमध्येच अटॅक आला होता, कारण त्यांना ते वरनं डायरेक्ट खाली गेले आणि मोटर उचलली त्यांनी एकदमच, आणि त्यांना अटॅक येऊन गेला. तर ते विहिरीमध्येच बसले होते डायरेक्ट. नशीब त्यांना काही झालं नाही त्यावेळेस, नाही तर खूप अवघड झालं असतं. तर हे बघा, हे झाड तर डायरेक्ट नाही का त्याला काठावरच आहे डायरेक्ट. आणि त्यांच्या शेतामध्ये नाही का महादेवाची पिंड आणि नंदी बैल आहे. तर विहिरीला तर पाणी बघितलंच तुम्ही, खूप छान आहे विहिरीला पाणी. आणि सिनेमॅटिक व्हिडिओसाठी नाही का असं वाटतं मला, तर एकतरी सिनेमॅटिक व्हिडिओ झालाच पाहिजे, पण नाही आज पॉसिबल झालं, कारण मी एकटाच होतो, कसं काढणार. आणि त्यांना पण त्यांचे कामं असतात, त्यांना कुठं आपण त्रास देऊ शकतो. तर सिनेमॅटिक व्हिडिओसाठी नाही का एकदम असा ब्युटिफुल आणि हॉनरेबल पॉईंट म्हटलं तर गावाकडचं शेत हिच्यामध्येच. आणि ॲक्च्युली ना आम्ही ना जे नवरदेव नवरीचे म्हणतेचं एंगेजमेंट, ब्राईड आणि ग्रूमचे जे आम्ही फोटोशूट केलेत ते पण आम्ही शेतामध्येच केलेत, बट ते त्यांच्या गावात केलेत, म्हणजे नवीन वहिनीच्या गावात केलेत. तर हे गावाला नाही का, हे म्हणजे काय आहे तर हे झोपडी आहे, कारण जेव्हा काय म्हणतात जागरण करायला शेतामध्ये येतात, तेव्हा हे अशा गोष्टी होत राहतात. तेव्हा मग आपण असल्या गोष्टींमध्ये तिच्यावर जाऊन झोपायचं असतं. खूप छान छान गोष्टी असतात, काय तोडच नाही अशा गोष्टींना. नंतर मग हे गाणं म्हणजे नाही का, हे गाणं मला वाटतं डायरेक्ट ते का नाही का, गाव माझं, इतकं भारी गाणं आहे ना ते. आणि याच्यावरनं मी एक स्पेशल रील्स वगैरे पण अपलोड करणार आहेच आपल्या चॅनलवर. तर तुम्ही मला भरभरून प्रेम तसंच देत राहा, आपले पण फॉलोअर्स वगैरे सबस्क्रायबर वगैरे वाढवत राहा, कारण तुमची साथ तीच मला कायम भक्कम आहे. आणि असं नाही की मी
बोरिंग व्हिडिओ टाकतो काही ना काही इंटरेस्टिंग बघण्यासाठी तुम्ही पण उत्सुक आहात आणि मला पण तुम्हाला काही ना काही इंटरेस्टिंग देण्यासाठी माझा प्रयत्न चालूच आहे. बट मला कॉलेज आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून हँडल करून मला करावं लागतं आहे. आणि मी घातलेला ड्रेससुद्धा मी त्याच्यासाठीच घेतला होता. मी ॲक्च्युली एंगेजमेंटसाठी ड्रेस घेतला होता, तर इतका भारी दिसत होता हा ड्रेस. आणि गावाला काय झालं माहिती का, मला डायरेक्ट ब्लॉग घेण्याची खूप इच्छा आहे खूप दिवसांपासून, पण डायरेक्ट ब्लॉग घेता येत नाही मला, कारण खूप सारे लोक असतात मध्ये वगैरे. आणि असं नाही की मी लाजतो आहे म्हणून, बट कसं असतं मध्ये लोकांचा आवाज वगैरे येतो, मग ते थोडंसं हे होतं ना, इरिटेटिंग गोष्ट होती. त्याच्यामुळं मी थोडंसं हे केलं आहे. मग हे सोलर सिंचन, जय हिंद सोलर पंप, इरिगेशन आणि जळगावून त्यांनी स्पेशल मागवलं होतं. तर त्यांच्या शेतामध्ये लाईट वगैरे नाही आहे, बट ते याच्यावर चालून जातं. आणि म्हणत असेल तुम्ही करंट वगैरे लागतो का, अजिबात काही नाही तसलं काही, खूप साऱ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे आपला नॅचरल रिसोर्सेस आहे हा सोलर पॅनल. आणि इलेक्ट्रिक काय गरज पडत नाही. काही दिवसांनी ते शेतामध्ये घर बांधणार आहे आणि ते सगळं सोलरवरच चालवणार आहे. आणि याला जर बॅटरी असली ना, तर रात्रभर पण आपण सुद्धा वापरू शकतो, इतकं भारी असतं हे याच्यामध्ये. पण त्यांच्याकडे तसं काय पॉसिबल नाही होतं आहे सध्या, कारण त्यांचं घर बांधणं चालू आहे, थोडंसं घराचं काम चालू आहे. आणि आत्याच्या लहान मुलाचं पण लग्न करायचं आहे, त्याच्यामुळं ते खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या. आणि त्यांच्या शेतामध्ये पण माल वगैरे भारी होतो त्यांना. बघू, त्या म्हणतात यावर्षी बघू लग्न, नाही तर मग पुढच्या वर्षी. तर यावर्षी तर एक कन्फर्म झालंच आहे लग्न, आणि अजून एक होण्याची शक्यता आहे, ते तुम्ही गेस करू शकता कोणीतरी असणार आहे. आणि ते पण आमच्या जवळचंच आहे, तो पण माझा मावस भाऊच आहे ॲक्च्युली. तर त्याचं पण लग्न ठरण्याची इच्छा होणार आहे. तर इतका भारी सिनेमॅटिक व्हिडिओ येत होते ना, एकदम भारी वाटत होतं. तर काय करणार, पण गावाकडं नाही का, असले वातावरण बघण्यासाठी गावाकडेच यावं लागतं. आणि गावाकडं आलं ना, गावाकडून निघूसुद्धा वाटत नाही. तर स्वतः ते पण निघू देत नाही आणि आपल्याला पण निघू वाटत नाही. इतके डेंजर सिनेमॅटिक शूट वगैरे, आणि मोबाईलची क्लिअरिटी बघून नाही का भारी वाटत होतं. आणि भारी दिसत होता मोबाईलमध्ये फोटोज वगैरे. तरी पण मी असे घाईघाईत काढलेले शूट आहेत, कारण गावाला गेलं की गप्पा जास्त होतात आणि काय करणार आहे, वेळ पण नाही देऊ शकत. आणि मेन म्हणजे मोबाईलमध्ये नेटवर्क पण पाहिजे, नाही तर तेव्हा ब्लॉग एडिट करून टाकले ना, ते खूप बरं पडतं. नंतर खूप सारा स्टॉक झाला ना, मोबाईल पण लॅग मारायला सुरुवात होती, बट तसं काही नाही प्रॉब्लेम झाला आहे. आणि नंतर मग रात्री आम्ही घरी गेलो, नंतर कबड्डी बघायला गेलो. त्यांच्या गावामध्ये खूप सारे संघ आले होते कबड्डीचे. रात्रीच्या वेळी नाही का खूप जास्त शूट करता नाही आलं, कारण मोबाईल चार्जिंग नव्हता माझा मोबाईल. आणि मेन म्हणजे अलीकडचा संघ एकदम टफ होता आणि पलीकडचा पण टफ होता. देवगिरी वगैरे संघ होते, इतके डेंजर संघ होते ना त्यांच्या गावामध्ये नाही का. फर्स्ट प्राईज काहीतरी 1,00,000 रुपीज होतं, आणि सेकंड 75 होतं 1000, आणि थर्ड 51,000 होतं. आणि बाकीच्यांना ट्रॉफी वगैरे पारितोषिक परत हे असं काय होतं. मला पण खूप दिवसानंतर कबड्डीच्या डायरेक्ट मॅच बघायला मिळाल्या, त्या पण गावाकडच्या. आपण काय सिटीमध्ये काय फक्त TV मोबाईलवरच बघू शकतो, पण त्यांच्यासारखा आनंद आपल्याला घेता येत नाही. तर हेच आनंद घेण्यासाठी आपण गावाकडे गेलो होतो, असं नाही आहे. एंगेजमेंटचं पण एक काय हे होता, काय म्हणतात त्याला, प्रश्न होता. आणि एंगेजमेंटसाठी जावंच लागणार होतं, कारण माझ्या सख्ख्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं. नंतर दुसऱ्या दिवशी नंतर आम्ही गेलो मग शेतामध्ये. हा कोंबडा दिसतोय का तुम्हाला, हा कोंबडा आहे मी डायरेक्ट सांगून टाकते तुम्हाला. हा कोंबडा घेतला आम्ही घरचा, त्यांच्या घरचा कोंबडा आहे. मामाने घेतला आणि डायरेक्ट त्याचं मटर करून टाकला, आणि डायरेक्ट आम्ही ताव मारून घेतला खाऊन. असं नाही, कच्चाच नाही खाल्ला आहे. नंतर मग शेतात जाताना थोडंसं शूट केलं. तिथं गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी मला शूट करण्यात नाही करू शकत ना अशा गोष्टी शूट मोबाईलमध्ये. नंतर मग शेतात वगैरे गेलो आम्ही, भारी वाटत होतं. त्यांच्या शेताच्या साईडला एक पोल्ट्री फार्म आहे, जर कोंबड्याचं खासरं असेल नाही का, गावरान कोंबड्याची टेस्ट थोडी स्मिटाळीच राहते. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. तूर बघू शकता, ही तूर पूर्ण सोंगून टाकलेली आहे, सुडी पण बांधलेली आहे बघा, ही बघू शकता त्यांच्या शेतातलीच तूर आहे. नंतर मग आम्ही थोडंसं थांबलो तिथं, गाडी वगैरे पार्क केली शेतामध्येच थोडंसं. आणि नंतर बघा किती भारी वाटत होतं, एक नंबर सीन होता. आणि मला जायचं होतं घरी, म्हणजे मावशीच्या घरी. तिथे जाता थोडंसं शूट केलं, जेवण वगैरे करून आम्ही निघालो. आणि मग नंतर मामाने मला सोडलं त्यांच्या गावाजवळ. तिथनं मग मी गाडीत बसलो, गाडीतनं डायरेक्ट मावशीच्या घरी गेलो. आणि जाता खूप साऱ्या गोष्टी बघितल्या,
जसं की त्यांच्या गावामध्ये हे होतं, बाजार होता आणि ही मोठी पिशवी दिसते ना, ही सगळी त्यांनीच भरून दिलेली. हिच्यामध्ये काय काय असणार आहे तुम्हाला तर माहिती आहे, गावाकडे आलं की काय असतं भाजीपाला वगैरे. आणि त्याच रात्री मी डायरेक्ट पुण्याला निघून आलो. मावशीच्या मुलांनी वगैरे मला सोडलं. नंतर मग मीच बघू शकता सकाळचा ब्लॉग, सकाळचा सीन आहे हा. तर नंतर पप्पा मला घ्यायला आले त्या ट्रॅव्हल्समधून खाली उतरल्यानंतर. हे 3 पिशव्या माझ्याकडे होत्या आणि एक पाठीवरची बॅग. पप्पा मला घ्यायला आले होते. खूप भारी वाटत होतं, कारण किती दिवसानंतर मी डायरेक्ट पुण्याला एंटर झालं. आणि बघू शकता मग नंतर मग हे महाद्वार आहे लांडेवाडीचं, खूप छान वाटत होतं. आणि सकाळ सकाळ पप्पा घ्यायला आले, कारण माझ्याकडे पिशव्या भरपूर होत्या. नंतर बॅग वगैरे, आणि खूप कंटाळा आला होता आणि झोप पण येत होती. झोप तशी होती गाडीमध्ये, पण कंटाळा येत होता. आणि मग नंतर थोडंसं आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. त्याला असं बाय बाय, लव यू, टेक केअर, आणि बाय बाय.